लसूण शेव ही महाराष्ट्रातील लोकप्रिय तिखट खमंग फरसाण प्रकारातील नमकीन आहे. बेसन, लसूण, लाल तिखट, जिरे, ओवा मसाल्यांचं मिश्रण करून पातळ शेव तयार केली जाते व ती तेलात कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळली जाते. लसणाचा ठसकेबाज स्वाद आणि तिखटपणा ही तिची खास ओळख आहे. लसूण शेव खमंग होण्यासाठी एक वाटण लागणार आहे. तर वाटणासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारा लसूण, जिरे आणि ओवा टाकलेला आहे. अगदी थोडंफार यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. याने जी लसूण शेव आहे ना त्याची चव भन्नाट लागते, अप्रतिम लागते बरं का. तर वाटण जे आहे ना ते अगदी मऊसर वाटून घ्यायचं आहे बरं का. कारण ह्याच्यामध्ये लसूण वगैरे असं जाडसर राहिला ना तर तो शेवग्यामधून पडत नाही आहे. यासाठी अगदी बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे. यानंतर आपण पीठ घेणार आहोत बेसनचं. तर बेसनचं पीठ इथे मी अगदी 2 वाट्या घेतलेलं आहे आणि यामध्ये हळद पावडर टाकते. त्याचबरोबर थोडीफार धने पावडरसुद्धा टाकून घेणार आहे. यानंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेत आहे. तर लाल तिखटचा इथे 1 ते 1.5 चमचाचा वापर मी केलेला आहे. कारण थोडीशी अशी लसूण शेव झणझणीत खायला मजा येते त्यामुळे. तर यामध्ये ना शेव जे आहे ना ते अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी एक खास टिप्स मी तुम्हाला सांगते. तर यामध्ये ना बेसनचं पीठ मळताना यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे. गरम पाणी वापरल्याने ना शेव जे आहे ना ते अधिक कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. तर जे वाटण वाटलेलं आहे ना ते मी चाळून वगैरे घेतलेलं नाही आहे. कारण खूपच मऊसर असं वाटण मी वाटलं होतं त्यामुळं ते वाटण असंच टाकलेलं आहे. जर जाडसर वाटण टाकत असाल ना तर वाटलेलं असेल ना तर त्याला आहे ना चाळणीने चाळून मग वाटणामध्ये ते मिश्रण टाकू शकता. तर आहे ना पूर्ण बेसनचं पीठ मिक्स करून झाल्यानंतर खूप काहीसं दाटसरही केलेलं नाही आहे आणि खूप काहीसं पातळही केलेलं नाही आहे. तर सेम व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने जसं दिसते ना त्या पद्धतीने पीठ जे आहे ना ते अगदी 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवलेलं होतं. तर आता आहे ना शेवगा घेऊया शेव पाडायचा. आणि शेवग्याला आहे ना सर्व असं तेल लावून घेणार आहोत. तर हातानेच असे मी शेवग्याला पूर्णपणे तेल लावून घेत आहे. जर तुम्ही असं गरम पाणी मिश्रणामध्ये वापरून शेव बनवला ना तर खरंच खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होते बरं का. यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे ॲड करायची काहीच गरज नाही आहे आणि अगदी खूप दीर्घकाळसुद्धा टिकते ही शेव. जर का तुम्ही अशी मीडियमसर बेसनचं मिश्रण बनवला ना तर शेव पाडायलासुद्धा हलकीसे जाईल. आणि जर का तुम्ही असं घट्टसर खूप बेसन केलं ना तर आहे ना शेवच पडणार नाही, खूप काहीसं प्रेस करावं लागणार आहे. तर त्यामुळं मी अशा पद्धतीने शेव जे आहे ना मिश्रण जे आहे ना ते शेवचं मी बनवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती इझिली शेव पडत आहे हे. तर शेव जे आहे ना ते आलटून पालटून दोन्ही बाजूंनी भाजून घेऊया. शेव भाजली कसं कळतं माहिती आहे का. तर शेव आहे ना भाजल्यानंतर तेल जे आहे ना ते पूर्णपणे शांत होतं त्यामुळं आपल्याला लगेचच शेव भाजली हे कळलं जातं. तर तसेच दुसरा घाणासुद्धा इथे मी बनवून घेतलेला आहे आणि इझिली शेवची जी चाळणीमधून शेव जे आहे ना ते पडला जातो आहे तुम्ही पाहू शकता. आणि हे सुद्धा शेव जे आहे ना ते मी छान असं भाजून घेतलेलं आहे अगदी कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत. तर तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने माझ्या काही टिप्स वापरून घरच्या घरीसुद्धा लसूण शेव बनवू शकता. लसूण शेवचा सुगंध, मसालेदार चव आणि हलकी कुरकुरीत टेक्स्चरमुळे आहे ना सर्व लहानापासून ते मोठ्यापर्यंत आहे ना सगळ्यांना आवडते. चहासोबत स्नॅक्स म्हणून, प्रवासात, सणावाराला किंवा पाहुणचारासाठी ही उत्तम लसूण शेव मानली जाते. आणि ही लसूण शेव दीर्घकाळ कुरकुरीत राहते त्यामुळं ती हवाबंद डब्यात साठवून ठेवता येते. आणि महाराष्ट्रातील पारंपरिक फरसाण संस्कृतीमध्ये लसूण शेवचे जे स्थान आहे ना ते विशेष आहे बरं का. तर आहे ना सगळे लसूण शेव बनवून झालेले आहेत आणि मस्तच आम्ही एन्जॉय केले. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.